मी नर्सरीतून रोप आणलं आणि फिगर कंपनीचं ते शिंग 70 आणून त्याचे ट्रेमध्ये ड्रेचिंग करून लागवड केली. तर मला ह्यावर्षी ते त्या प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आले. तुटा कमी पडल्या आणि रोप म्हणजे कुजमजलं नाही आणि तुटा पण नाही पडल्या आणि रोपाची क्वालिटी चांगली टिकून राहिली. त्यानंतर मी फिगर कंपनीचंच अल्बर्ट सोल्युशन नावाचं एक प्रोडक्ट आहे, खत आहे, ते सोडलं. तर त्या खतामुळे मला मिरचीची वाढ पण झाली आणि फुटवे पण जास्त फुटले. एका झाडाला कमीत कमी 10-12 फुटवे त्याच्या खतामुळे निघले. तर मला त्या खताचा रिझल्ट खूप चांगला आला. त्या अशा प्रकारे मी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, झाड फुटवे पण पाहू शकता. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी माझी मिरची खूप चांगली आहे आणि तोडे पण नाही पडले आणि क्वालिटी पण टिकून राहिली. आणि 20 ते 19 दिवसाची मिरची माझी बाकीच्या मिरच्यापेक्षा माझी मिरचीची क्वालिटी चांगली आहे. पिवळी पण नाही पडली आणि